सांगली AD जमादार सनद क्रमांक 3197 होमगार्ड उपपथक सांगली यांचा होमगार्ड विभागातील मोठा गौप्यस्फोट समोर आला आहे। सांगली जिल्ह्यात तब्बल 216 होमगार्डना अचानक अपात्र ठरवण्यात आल्यानंतर या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। या पार्श्वभूमीवर AD जमादार यांनी थेट चांगभलं न्यूजच्या संपादकाशी संपर्क साधत आपली व्यथा मांडली असून विभागातील भोंगळ कारभार उघड करत गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी सांगितले की अनेक वर्षापासून विभागात गैरप्रकार सुरू असून काही निवडक लोकांना जाणीवपूर्वक वाचवले जाते, तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या होमगार्डवर अन्याय केला जात आहे। त्यांच्या मते 216 होमगार्डना अपात्र करण्याची प्रक्रिया पारदर्शक नव्हती, नियमांचे योग्य पालन करण्यात आलेले नाही आणि कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेतल्यामुळे अनेक होमगार्ड कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहेत। या संपूर्ण प्रकरणामुळे होमगार्ड विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या निर्णयामागील नेमके कारण काय याची सखोल चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे। अपात्र ठरवलेल्या होमगार्डना न्याय मिळणार का आणि प्रशासन यावर कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा। सांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला मात्र विसरू नका। मी AD जमादार 3198 सांगली उपपथक सांगली कार्यालय सांगली जिल्हा सांगली। माझा जो प्रश्न आहे म्हणजे सरांना वगैरे मॅडमना वगैरे कसं आहे की जे क्वालिफाय आणि डिस्क्वालिफाय, आता तुम्ही ते 216 अपात्र मध्ये तुम्ही आहे काय? हो आहे सर, आहे म्हणजे 216 अपात्र मधलाच एक होमगार्ड तुम्ही आहे? हो अगदी बरोबर सर, बोला। हा डिस्क्वालिफाय म्हणून त्यांनी काढलंय आणि माझं त्यांनी डिस्क्वालिफाय मध्ये 22.9 काढलंय डिस्क्वालिफाय म्हणून, आणि माझं जे ह्यानं काढलंय म्हणजे माझ्या माहितीनुसार पथकानुसार जे मी काढलंय ते 35% भरते सर। 35%? हा, ऍक्च्युली तुमच्या होमगार्ड पथकामध्ये डिस्क्वालिफाईड किती टक्केला असतं? आता त्यांनी काढलंय त्यांच्या हिशोबाने आता 29 काय तर काढले, 29 आहे म्हणजे आता तुमचं 22 दाखवलंय, पण ऍक्च्युली तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते 35 व्हायला पाहिजे आणि त्यांनीच दिलेलं आहे। त्यांनीच दिलेलं आहे? त्यांनीच दिलेलं आहे आणि त्यांच्या हस्ताक्षरानुसार पूर्ण इथं आहे, म्हणजे तुमच्याकडे पुरावा आहे त्याचा? पुरावा सहित आहे, सही शिक्क्या सहित आहे माझ्याकडे, अवेलेबल आहे, सगळं तयार आहे। असं तुमच्या बाबतीत जे घडलंय असं आणखीन काय आहेत? हो अजून भरपूर आहेत। काय सांगाल त्याबद्दल? काय सांगू शकतो असं सर की ते आता सध्या मुलं आपल्या जवळ नाही आहेत, म्हणजे आहेत नाही, पण तुमच्याकडे आता जे पुरावे आहेत त्याच्यामध्ये बाकीचं कोणाचं काय, म्हणजे तुमच्या सगळं डिस्क्वालिफाईड असताना त्यांना क्वालिफाईड केलं काय आहे का? 0 मध्ये सर, 0% हे केलंय त्यांना, जेणेकरून त्यांचं कसं आहे त्यांना हे पण केलं नाही, आपलं कॅम्प वगैरे काहीच केलं नाही, तर त्यांना क्वालिफाय केलंय। म्हणजे तुम्ही किती कॅम्प केलाय? आमचे 3 झालेत कॅम्प। तुमचे 3 कॅम्प होऊन तुमचे 35% भरत असून तुम्हाला डिस्क्वालिफाईड केलंय, आणि ते कॅम्प न करता त्यांची 0% असून त्यांना क्वालिफाय केलंय? बरोबर। असं का बरं? तुम्ही विचारलं का याबाबत? विचारणा केली की उडवाउडवीची उत्तर केली आहेत। कुणाकडे तुम्ही विचारणा केली याबाबत? आम्ही बघा सर, मेन म्हणजे नागदेवी सर प्लस हजारांच्या सरांच्याकडे गेलो। नागदेवी सर कोणाचे? तिथं मेन हे आहे वरिष्ठ अधिकारी। वरिष्ठ अधिकारी? हा, वरिष्ठ अधिकारी तुमच्या ह्या उपपथक मध्ये? हा, ह्या आमच्या उपपथकामध्ये आहे। बरं, सांगली जिल्हा उपपथक। बरं, मग त्याच्यावर त्यांनी काय उत्तर दिले? त्यांनी म्हणले असं त्यांचं म्हणण्याचा हेतू काय आहे की तुम्ही ते आता तुमच्या पथकाकडे चौकशी करा, असं तसं म्हणून तुमच्या पथकाचेच अधिकारी आहेत ना ते? पथकाचे अधिकारी सुद्धा त्यांनी काय म्हणले तुमच्या पथकाला प्रभारी अधिकाऱ्याला विचारावा। प्रभारी अधिकारी कोण आहे तुमच्याकडे? आणि तर गवळी मॅडम म्हणून आहेत। गवळी मॅडम? मॅडम काय म्हणल्या? मॅडम पण त्यांच्याकडून जावा, आमच्याकडून, असं म्हणजे ते त्यांच्याकडे ढकलतात आणि त्यांनी तिच्या ढकलतात, असं एकामेकाच्या ढकलाढकली करून हे आम्हाला बिनकामाचं हेलपाणे मारून लावून सारखं जायचं त्यांच्यापर्यंत जाऊन आणि यायचं। तुम्ही किती वर्ष होमगार्ड म्हणून ड्युटी केली तुम्ही? गेले 28 वर्ष मी करतोय सर। 28 वर्ष तुम्ही होमगार्ड ड्युटी करताय? हा, बरोबर। तर देखील तुम्हाला अपात्र केलं? अपात्र केलं। ठीक आहे, त्याबद्दल तुमचं प्रशासनाकडे मागणं काय? आता मागणं काय की जेवढं आहे म्हणजे हे क्वालिफाय झालंय, डिस्क्वालिफाय क्वालिफाय करणं हेच मागणं आमचं। बाकीचं काय कसं आहे, प्रत्येकाचे हेवेदावे हे चालतच जाणार, प्रत्येकाच्या विषयी जाणार नाही असं नाही, आणि जे कॅम्प वगैरे केले त्यांना पण त्यांनी क्वालिफाय करून टाकले, काहीच उपयोग नाही। म्हणजे ज्यांचे कॅम्प झाले त्यांना डिस्क्वालिफाईड केले? हा, डिस्क्वालिफाय, आणि तुमचे कॅम्प होऊन देखील तुम्हाला डिस्क्वालिफाईड केलं असं म्हणायचं तुम्हाला?